वर्षाला एका झाडापासून 300 नारळ आपल्याला मिळतात. पेशंटला कसं ICU मध्ये ठेवतो, त्याला ऑब्झर्वेशन मध्ये ठेवतो, त्याप्रमाणे आपण शेतकरी 12 महिने उसाला बाळगतो आणि त्याच उसाचा भाव एका दिवसामध्ये 3 रुपये ते 48 रुपये होऊन जाते. फक्त एका दिवसामध्ये ते साखर कारखान्यामध्ये गेल्यावर तुम्ही तुमच्या जीवनातले जवळजवळ 70% ते 80% जे टाइम आहे, तुमच्या जीवनावधीचा जो टाइम आहे, तेच टाइम तुम्ही तुमच्या शेतामध्ये खर्च करताय. नमस्कार मित्रांनो, मी नारायण पाटील. आपल्या ज्ञान माध्यम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे व तसेच ऑर्गॅनिक अन्नदाता या संस्थेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण शेती शाळा घेत आहोत. भारतसारख्या देशामध्ये शेती शाळा घेणं हा खूप मोठा विषय आहे, कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतामध्ये 65% लोक शेती करतात, पण त्या 65% शेतकऱ्यांना शेती कशी करायची ह्याची माहिती नाही, कारण आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये असलेला तफावत. मित्रांनो, आज आपल्याला शेतीशाळा, शेती प्रशिक्षण व तसेच शेतकऱ्यांना भेट देणं इत्यादी गोष्टी कराव्या लागत आहेत. त्याचा मेन कारण म्हणजे आज हजारो कंपन्या शेतकऱ्याला लुटण्यासाठी अस्तित्वात आलेल्या आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला लुटलं जातं. हे कुठं ना कुठं तरी थांबवण्यासाठी ऑर्गॅनिक अन्नदाता ही संस्था सतत प्रयत्न करत आहे. मित्रांनो, आपला पारंपरिक जो वारसा आहे ते जपण्यासाठी आपण दिवसरात्र काम करत आहोत, कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारताचा वारसा हा हजारो वर्षा पाठीमागचा आहे. त्यावेळी नैसर्गिक पद्धतीनं शेती करत होते, म्हणजेच पंचमहाभूत, नवग्रह, गोमाता आणि भूमाता यांच्यावर आधारित शेती व्हायची आणि ती शेती सदृढ व निरोगी शेती होती. त्यामुळे त्या शेतीमुळे आणि त्या शेती व्यवस्थेमुळे आपल्याला, आपल्या भूमातेला, आपल्या परिसराला कुठल्याही प्रकारचे हानी होत नव्हता. पण सध्याची जे आधुनिक टेक्नॉलॉजीनं आपण शेती करतो, त्यामुळं खूप मोठा परिणाम, वाईट परिणाम निसर्गावरती, आपल्यावरती, आपल्या भूमातेवरती होत आहे. या सर्व गोष्टींना सरकार देखील नजरअंदाज करत आहे, कारण फक्त पैसा, वोट बँकिंगच्या नावाखाली आज जमिनीचे आपण जितकं वाईट परिणाम करत आहोत हे कोणाला देखील दिसत नाही आहे. स्वतः शेतकऱ्याला देखील याचा काही देणं घेणं नाही आहे. त्यामुळे आज भारतातील शेती व्यवस्था भरकटलेली आहे. मित्रांनो, आजच्या या शेतीशाळेमध्ये आपण फळबागाबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारताचा शेतीला भारताचा पाठीचा कणा असा म्हटला जातो. जय जवान जय किसान असा नारा लाल बहादूर शास्त्री यांनी दिला होता, कारण शेती आणि जवानाशिवाय हा देशच नाही. आज शेतकरी जर शेतामध्ये पिकवायचा सोडला तर संपूर्ण भारत उपाशी मरेल, अशी व्यवस्था आज आहे. तरी देखील शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात नजरअंदाज केलेला आहे. आज शेतकऱ्यावरती कुठलाही इन्शुरन्स नाही, शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा सुरक्षेचा, सिक्युरिटीचा व्यवस्था नाही. त्यामुळे शेतकरी फसला गेलेला आहे. आज माझ्या मते दर 50 किलोमीटर अंतरावरती एक कोल्ड स्टोरेज उभारला पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्याचा खूप मोठा फायदा होईल. आज पाचव्या देशामध्ये जे मिडल ईस्टमध्ये युद्धाचं वातावरण झालं आहे, त्यामुळे डायरेक्ट परिणाम, जास्त वाईट परिणाम शेतकऱ्यावरती झालेला आहे, पण त्याचं कोणाला देणं घेणं नाही. आज संपूर्ण देश फक्त 4 दिवसामध्ये गॅसवरून चुलीवर आलेला आहे, तरी देखील आज शेतकऱ्याकडे कोणी बघत नाही. भारतामध्ये शेतीला खूप महत्त्व आहे, फक्त शेतीच्या मालाला महत्त्व आहे, शेतकऱ्याला नाही. भारतामध्ये लाखो करोडो रुपये
रासायनिक खत, रासायनिक कीटनाशक फवारण्यासाठी खर्च केला जातो। आज शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात लुटला जातो। कदाचित शेतकऱ्याला देखील त्याचा अंदाज आहे, पण तो देखील स्वार्थी बनलेला आहे। त्याला माहीत आहे आपली जमीन खराब होत आहे, आपलं आरोग्य बिघडत आहे, आपल्याला काही नफा होत नाही आहे, हे माहीत असून देखील शेतकरी आज त्या रासायनिक खताच्या कंपन्याला बळी पडलेला आहे। आणि हे कुठं ना कुठं तरी थांबलं पाहिजे। आपल्या पारंपरिक पद्धतीने, आपल्या नैसर्गिक पद्धतीने, परमेश्वराने जे निसर्गाचे डिझाईन केलेले आहे त्या पद्धतीनं आपण शेती केलो तर आपण कधी तोट्यामध्ये येणार नाही। आज भारतामध्ये हजारो कोटी रुपये खताचा विक्री केला जातो, म्हणजे हजारो करोडो रुपये हा शेतकऱ्याकडून लुटला जातो। आज आपल्याला जो युरिया भेटतो त्याची ओरिजिनल किंमत जवळजवळ 2,000 रुपये इतका असेल, ते सबसिडीच्या माध्यमातून आपल्याला मिळते। शासन फक्त आपल्याला अनुदान दिले, सबसिडी दिली तर होत नाही। शासनाला शेतकऱ्याची जमीन, शेतकऱ्याची आरोग्य, शेतकऱ्याचं इन्शुरन्स ह्याचा देखील विचार केला पाहिजे। आज प्रत्येक 50 किलोमीटर अंतरावरती एक शेतकऱ्यासाठी हॉस्पिटल पाहिजे, जेणेकरून त्याला तिथं शेतामध्ये काम करत असताना काही काटा लागला, काही साप चावला तर इमिडिएट त्यांचे उपचार होऊ शकेल। शेतकरी हा देशाचा पाठीचा कणा आहे, फक्त नावाला असून उपयोग नाही, त्याचं अंमलबजावणी देखील केला पाहिजे। पण हे कधी होणार नाही हे मला माहीत आहे, कारण शेतकरीच संघटित नाहीत। त्यामुळे आज शेतकरी फसला गेलेला आहे, बरकटला गेलेला आहे। साधा आज शेतकरी आपण वापरलेल्या औषधापासून जर त्याचं पीक चांगलं आलं असेल तर ते शेजारच्या शेतकऱ्याला सांगत नाही। इतकं कॉम्पिटिशन शेतकऱ्यामध्ये आहे आणि हे कॉम्पिटिशन थांबलं पाहिजे तरच शेतकरी पुढे जाणार आहे। शेतकरी संघटित झाला पाहिजे। मित्रांनो, आज तुम्हाला लुटण्यासाठी हजारो संस्था, कंपन्या जन्माला आलेल्या आहेत, ते फक्त तुम्हाला लुटण्यासाठी। आज एक साधारण नोकरी करणाऱ्या व्यक्तीकडे एक आयफोन असू शकतो, 1.5 लाखाचा आयफोन असू शकतो, पण तेच शेतकऱ्याकडे का असू नये हा माझा प्रश्न आहे। तुम्हाला विचार करा शेतकरी मित्रांनो। आज कुठलाही व्यक्ती एक घास अन्नाशिवाय जिवंत राहू शकत नाही, पण त्याला ते नियमित 3 टाइम मिळत आहे। पण आपल्याला त्याच्याकडे 1.5 लाखाचा एक फोन आहे, पण आपल्याकडे नाही। एवढा विपर्यास का होत आहे? एवढा शेतकऱ्यावरती अन्याय का? शेतकऱ्याकडे का आयफोन असू नये? एक 1.5 लाखाचा आयफोन आणि एक 20,000चा अँड्रॉइड फोन, दोन्ही सेमच आहेत, दोन्हीपासून काम चालू शकते। पण जर एक घास अन्न नाही मिळाला तर आपण 1 दिवस राहू शकतो, 2 दिवस राहू शकतो जिवंत। इतकी महत्त्वाची काम आपण करत आहे, शेतकऱ्याशिवाय पूर्ण जग उपाशी मरणार आहे, तरी देखील शेतकऱ्याच्या पदरात आज अशी अवस्था का आहे? यावरती मला प्रश्न करायचा आहे, ते पण शेतकऱ्यांना। तुम्ही पिकवा, तुम्ही ऑर्गॅनिक पिकवा, ऑर्गॅनिक मालाला किंमत जास्त आहे। मला एवढंच सांगायचं आहे, हा ऑर्गॅनिक माल आणि हा रासायनिक माल, रासायनिक माल म्हणजे अँड्रॉइड फोन, ऑर्गॅनिक माल म्हणजे आयफोन। जर कोणाला खायचं असेल, जर कोणाला जिवंत राहायचं असेल तर तो 1.5 लाख देऊन आयफोन खरेदी करणार, म्हणजे आपला ऑर्गॅनिक प्रोडक्ट खरेदी करणार। पण तुम्ही तुमच्या हातून का पाप करून घेतात? तुम्ही रासायनिक खत वापरून पिकवणं सोडून द्या, त्याचा काही उपयोग नाही। तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवा, ऑर्गॅनिक माल पिकवा। भले तुम्ही आज 20 रुपयाचा माल 100 रुपये किलोला विका, ते घेणार, कारण ते जीवन जगण्यासाठी, जीवन चालवण्यासाठी लागणारा उपयुक्त वस्तू आहे, त्याच्याशिवाय जीवन होऊच शकणार नाही।
हे शेतकऱ्याला कळायला पाहिजे. आज तुम्ही रासायनिक पद्धतीने शेती करता, प्रचंड प्रमाणात कीटकनाशकाचा वापर करता, रासायनिक खताचा वापर करता, त्याचा डायरेक्ट परिणाम, वाईट परिणाम तुमच्यावरती होतो. कारण त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट तुमच्यासोबत होतो. आज तुम्ही तुमच्या हातानं औषध फवारणी करता, ते तोंडातून, नाकातून, कानामधून तुमच्या अंगात जाते. पहिल्यांदा तुमच्या शरीराला इफेक्ट होतो, दुसऱ्यांना काही नाही होणार. इथं फक्त शेतकरी मरतो, शेतकऱ्याची शेती मरते. आज दुसऱ्या लोकांना, दुसऱ्या कॉर्पोरेट व्यक्तींना त्यांचा नोकरी आहे, धंदा आहे, व्यवसाय आहे, पण तुम्हाला फक्त तुमची शेती आहे. ती शेती बरकटली तर तुम्ही जन्मोजन्मी गेला, तुमचे येणाऱ्या 7 पिढ्या असेच मरतील. कोण बघणार तुमच्याकडं? शेतकरी मित्रांनो, अजून वेळ गेलेला नाही. तुम्ही जगण्यासाठी, तुमच्या पिढ्या सर्वाइव्ह करण्यासाठी तुमची जमीन चांगलं असणं खूप महत्त्वाचं आहे. विचार करा, गेल्या 20-25 वर्षांपाठीमागे 1 एकराला फक्त 10 किलो युरिया वापरायची पद्धत होती. गेल्या वर्षामध्ये तुम्ही 1 पोती घातला असाल तर आज 2 पोती वापरावं लागते. आज शेतकरी, चंदगड, कोल्हापूर सारख्या भागामध्ये राहणारा शेतकरी, आपल्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होतो, पाणी जास्त राहतं, त्यामुळे आपलं ऊस उत्पादन जास्त येत नाही, असं आपल्याला उत्तर सांगतो तो. विचार करा, पाणी जास्त का थांबत आहे? पाणी मुरण्याची क्षमता जमिनीची संपलेली आहे. त्यामुळे जास्त पाऊस झाला की जास्त पाणी जमिनीमध्ये साठून राहते, शेताच्या तलाव होतात, कारण आपण वापरलेल्या पेस्टिसाइड खतामुळे. म्हणून जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता पूर्णपणे संपलेली आहे. त्यामुळे जमीन थोडंसं पाऊस झाला तरी जास्त पाणी साठतो आणि पाणी 2-3 दिवस तसंच राहते. त्यामुळे तुमच्या उत्पन्नाला परिणाम झालेला आहे. हे तुम्हाला एवढं डिटेलमध्ये कोणी सांगणार नाही. म्हणून मित्रांनो, होईल तितक्या लवकर रासायनिक शेती सोडा, ऑर्गॅनिक शेती करा. ऑर्गॅनिक शेतीचे फायदे खूप आहेत. जरी तुम्हाला सुरुवातीला उत्पन्न कमी भेटणार नाही, तुम्हाला उत्पन्न पहिल्या वर्षापासूनच चांगलं भेटणार, दुपटीनं भेटणार, तुम्ही नुकसानीत जाणार नाही. फरक फक्त एवढा आहे, तुम्ही पिकवलेल्या मालाला भाव जास्त मिळणार, कारण ते संपूर्ण ऑर्गॅनिक असणार. आणि ऑर्गॅनिक माल, समजा आज बटाटा, टोमॅटो 20 रुपये किलोने विकत असेल तर तुम्ही डायरेक्ट 50 रुपये किलोने विका. ते घेतील, त्यांना पर्याय नाही. त्यांना अँड्रॉइड आणि आयफोन सारखं पर्याय नाही, त्यांना जिवंत राहायचं आहे. आजचा हा शेतीशाळा या विषयासाठीच आहे. मित्रांनो, तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका, तुम्हाला उत्पन्न जास्त पिकवायचं आहे, तुम्हाला जास्त उत्पन्न घ्यायचं आहे, म्हणून जास्त प्रमाणात खत टाकायचं आहे, हे सोडून टाका. तुम्ही कमी पिकवा, क्वालिटीचं पिकवा. तुम्ही जे 100 किलो पिकवून जे कमवणार आहे ते फक्त 10 किलोमध्ये कमवा. आज शिरोळ सारख्या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅन्सर पेशंट आढळतात. परवा आम्ही शिरोळ गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये व्हिजिट केला. तिथल्या डॉक्टर मॅडमांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं, या भागामध्ये पेस्टिसाइड खताचा, रासायनिक खताचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे या भागामध्ये कॅन्सरचे पेशंट खूप मोठ्या प्रमाणात आहेत. सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल सांगली, इथं रेकॉर्ड आहे. त्या रेकॉर्डमध्ये असं स्पष्ट आहे की या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅन्सर पेशंट आहेत. आणि जितके कॅन्सर पेशंट आहेत त्यामधले जवळजवळ 80% कॅन्सर पेशंट हे शेतकरी आहेत. शेतकऱ्याला विचार करा मित्रांनो, शेतकरी सॅनिटायझर वापरतो का? नाही. शेतकरी कुठलं प्रोडक्शन वापरतो का? नाही. शेतकऱ्याचं प्रोडक्शन, शेतकऱ्याची आरोग्य जपण्याचं काम माती करते, पण आज आपण त्या मातीलाच दूषित करून ठेवलेलं आहोत. शेतकऱ्याच्या पदरात मातीशिवाय काही नाही. त्यामुळे माती टिकली पाहिजे तरच शेतकरी टिकणार आहे. एक उदाहरण देतो तुम्हाला, विचार करा. कोणाच्या बुद्धीला किती पडतं हे आपण विचार करू. मला कमेंटमध्ये तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्या. आपल्या आया बहिणांना आपल्या
आईला म्हणजे आपल्या काळी मातीला बघून मनामध्ये डहाळ्या पडतात, माहीत आहे ना तुम्हाला. आणि ते थोडंसं त्या मातीत थोडंसं एवढं माती आणून ते घरी ठेवून त्याचं थोडं थोडं सेवन करतात. हे चुकीचं नाही, पण आता सध्याच्या घडीमध्ये, आताच्या वातावरणामध्ये आता आपण वापरणाऱ्या मोठमोठ्या प्रचंड प्रमाणात वापरणाऱ्या पेस्टिसाईड, तणनाशक खताचा, पेट्रोकेमिकल खताचा वापराने ज्या मातीची अवस्था झालेली आहे, अशी माती जर आज आपल्या आया बहिणींनी खाल्ली तर इमिडिएट कॅन्सर होईल. माझा हात जोडून विनंती आहे माझ्या सर्व आया बहिणांना की आजपासून तुम्हाला माहीत नसेल तर काळी माती खायचं सोडा, कारण तुमच्या आरोग्याला त्याचा धोका आहे. मातीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप मोठं स्थान आहे. आपण त्याला देव मानतो, त्याला आपण पूजतो, पण आज त्या मातीला आपण कुठंतरी दूषित केलेलं आहे, त्याच्यावरती आपण अत्याचार केलेला आहे. तुम्हाला पटो या ना पटो, पण हे खरं वास्तव परिस्थिती आहे. मित्रांनो, शेतकऱ्याशिवाय जग एक दिवस देखील पुढे जाऊ शकत नाही. भारतसारखा देश संपूर्ण जगाला जो अन्न पुरवतो, त्या देशाला, त्या शेतकऱ्याला, त्या कष्टकरी शेतकऱ्याला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे. भारतवंशीय जे गोमाता आहे, ज्या देशी गाया आहेत, त्याच्या पेटेंट विदेशामध्ये आहेत. आज गोमातेवरती खूप मोठ्या लॅबमध्ये, खूप मोठ्या संस्थेमध्ये रिसर्च चालू आहेत. जवळजवळ 50 प्रकारचे औषध आपण गोमातेच्या गोमूत्रापासून, शेणापासून बनवू शकतो. इतका प्रचंड ताकद आपल्या गोमातेच्या शेणामध्ये, आपल्या गोमातेच्या गोमूत्रामध्ये आहे. एवढंच नाही तर आपण गोमातेच्या सहवासात राहिलो तरी आपल्याला कधी जीवनात कॅन्सर येणार नाही. अशी आपली चालती फिरती माय गोमाता आहे. त्याला आपण चालता फिरता दवाखाना देखील बनवू शकतो. आज प्रचंड प्रमाणात शेतकरी फसला गेलेला आहे आणि शेतकरी संघटित नाही. शेतकरी संघटित नाही हा आपला दुर्दैव आहे. शेतकरी कॉम्पिटिशन करत आहे स्वतःभोवती, पण हे चुकीचं आहे. शेतकऱ्याला कोणाशी कॉम्पिटिशन करायची गरजच नाही. मित्रांनो, एक विचार करा, आपल्या सीमाभागेवर कर्नाटक, महाराष्ट्र म्हणा, महाराष्ट्र गुजरात म्हणा, सीमाभागेवरती खूप मोठ्या प्रमाणात दंगा होतात, खूप मोठ्या प्रमाणात भांडण होतात, बस जाळली जातात, मारामाऱ्या होतात. तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय काय? शेतकऱ्याच्या मालाला कधी नुकसान झाले? शेतकऱ्याच्या मालावरती कधी आंदोलनकऱ्यांनी काहीतरी केले असं झाले काय? कधीच नाही. कारण ते सीमा भागावरच्या, सीमा भाग म्हणा, बाउंड्री लाईन, आपलं कन्नड मराठी वाद ह्याचा वरचा आहे. ते अन्न आहे, लोकांचं पोट भरायचं अन्नदाता आहे. त्यामुळं आजपर्यंत कधीच कुठं सीमा भागावरती शेतकऱ्याच्या मालावरती कधी आंदोलन झाला नाही. आज आपण जे ऊस पिकवतो, 12 महिने ऊस पिकवतो, त्या ऊसाला निदान 5 रुपये किलो तरी भाव मिळाला पाहिजे. तुम्हाला माहित आहे का, सागर कारखाना आपल्या ऊसापासून किती प्रकारचे व्हॅल्यू ॲडिशन करून माल खपवतो, माल विकतो. एखाद्या पेशंटला कसं ICU मध्ये ठेवतो, त्याला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवतो, त्याप्रमाणे आपण शेतकरी 12 महिने ऊसाला बाळगतो आणि त्याच ऊसाचा भाव एका दिवसामध्ये 3 रुपये ते 48 रुपये होऊन जाते, फक्त एका दिवसामध्ये ते साखर कारखान्यामध्ये गेल्यावर. म्हणजे आपल्याकडून 3 रुपये किलोला विकत घेऊन त्याचं ते मूल्यवर्धन करून, व्हॅल्यू ॲडिशन करून त्याचं ते 50 रुपये किलो, 48 रुपये किलो, 42 रुपये किलो असा साखर विकला जातो. फक्त साखर नाही, त्याची डिस्टिलरी, त्याची मळी, त्याचा बगॅस, त्याच्यापासून तयार होणारी विद्युत ऊर्जा, या सर्व गोष्टीचा फायदा हे साखर कारखानेवाले खातात. पण आपल्याला 5 रुपये किलोनं ऊस दिला जात नाही. हे किती मोठा दुर्दैव आहे मित्रांनो. कधी विचार केलाय काय?
नाही, कोणीतरी सांगते म्हणून आणायचं आणि टाकायचं, झालं, काम संपला. शेतकऱ्यांनो, तुम्ही तुमच्या जीवनातले जवळजवळ 70% ते 80% जे टाईम आहे, तुमच्या जीवनावधीचा जो टाईम आहे, तेच टाईम तुम्ही तुमच्या शेतामध्ये खर्च करताय. आणि त्याच्या बदले मोबाईलला तुम्हाला काय मिळतो? रोग, कर्ज, निराशा, अशांती. कधी समाधानानं 2 घास खाताय का तुम्ही? आणि सगळ्यात जास्त जो दाबला गेलाय तो छोटा शेतकरी, अल्प अत्यल्प भूधारक. ते फक्त सोसायटीच्या कर्ज फेडण्यासाठी आज शेती करतात. परमेश्वरानं जे निसर्गाची डिझाईन केलेली आहे, त्या डिझाईननुसार आपण शेती केले तर आपण कधी फसणार नाही. आपल्या हवेमध्ये 78% नायट्रोजन आहे, पण आपल्याला त्या नायट्रोजनचा वापर कसा केला जातो ह्याची माहिती नाही. त्यामुळे आपण आज शेकडो रुपये देऊन विकत आणून नायट्रोजन टाकतो. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. पंचमहाभूत, जर कोणी देवाला मानो या ना मानो, पण जे पंचमहाभूत आहे यांना तरी मानलं पाहिजे. या पंचमहाभूतामुळेच ही सृष्टी जिवंत आहे. पंचमहाभूत, नवग्रह, गोमाता, भूमाता ला आपण मध्यस्थ ठेवून जेव्हा शेती करतो तेव्हा आपण कधीच कर्जामध्ये जात नाही, तोट्यात जात नाही. यासाठी मित्रांनो शेतीशाळा घेणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत त्या किड्यांना नियंत्रण करण्यासाठी त्याच कंपन्या परत कीटनाशकाचा औषध बनवायला सुरुवात केली. म्हणजे 2 निशाणा 1 तीर असं म्हणतात ना. म्हणजे पाळणामध्ये असलेले बाळ असते बघा, त्या बाळाच्या चिमटा पण आपणच काढायचं आणि पाळणा पण आपणच हलवायचं. अशी अवस्था आज शेतकऱ्याचं करून ठेवलेलं आहे. हे सगळं चक्रव्यूह आहे, त्यामध्ये आपण अडकलेलो आहे. आपल्याला इकडं तिकडं करता पण येत नाही. अशी अवस्था आज आपली झालेली आहे. माझा सांगायचा हेतू हे होता की आपण जे हायब्रिड बिया वापरतो ह्याच्यावरती प्रक्रिया केलेली असते जाणून बुजून, पण तेच आपल्या शेतामध्ये जे तण उगतं त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा प्रक्रिया झालेला नसतो. म्हणून त्या बिया जेव्हा झाड होते त्या झाडाच्या मुळापाशी जे जीवाणू असतात नायट्रोजन फिक्सेशन करण्याची, ते ओरिजिनल असतात, चांगल्या प्रतीचे असतात. त्यामुळे हवेमध्ये असलेल्या 78% नायट्रोजनचा वापर ते योग्य पद्धतीने करू शकतात. म्हणून त्यांना, त्या तणांना कुठल्याही प्रकारचा नायट्रोजनचा, युरियाचा गरज नसतो. कधीतरी विचार करून बघा, पडीत जमिनीमध्ये किती मोठ्या प्रमाणात रान आलेलं असते, गवताचं रान आलेलं असते, त्याला कुठल्याही पद्धतीचा खताचा वापर केला नसतो, टॉनिक फवारणी केलेली नसते, तरी देखील ते येते. म्हणजे त्याच्या मुळामध्ये जे नायट्रोजन फिक्सेशन करण्याचे जे जीवाणू आहेत ते चांगल्या उच्च प्रतीचे आहेत. तेच नायट्रोजन आपल्या हायब्रिड बियामध्ये नाहीत. त्यामुळे आपल्याला खर्च जास्त झालेला आहे. आज जवळजवळ मक्या प्लॉटमध्ये कीटनाशकाचाच खर्च जास्त प्रमाणात आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आज प्रक्रिया केलेली आहे. खास करून शेतीमालामध्ये जे बिया आपल्याला मार्केटमध्ये मिळतात, या बिया ज्या बनवतात त्या कंपन्यावरती म्हणा, ज्या कंपन्या फक्त भारतातील 7 कुटुंबाकडे आहे. आणि असं एका थोर सायंटिस्टांनी म्हटलेलं आहे, जे बिया कंट्रोल करतात ते देश पण कंट्रोल करतात. आपल्याला हजारो नावाने बिया मिळतात, पण त्या सर्व एकाच घरामधून येतात. म्हणजे भारतामध्ये फक्त असे 7 कुटुंब आहेत, त्याच कुटुंबामधून आज आपल्याला आपल्या मार्केटमध्ये बियाणं मिळतात.
आणि हा खूप मोठा स्कॅम आहे. पण विचारणार कोण? शेतकऱ्याला काय गरज आहे ते विचारत बसायला? शेतकऱ्याला झालं जास्त उत्पन्न मिळाला, 4 पैसे मिळाले तर झालं. अरे मित्रांनो, आज तुमचं आयुष्य कमी झालेलं आहे. कधी तुमच्या आजोबांनी 100 वर्ष गाठले तर आज तुम्ही 60ला पण गाठणार नाही, अशी परिस्थिती आज तुमची आहे. मित्रांनो, आजचा हा शेतीशाळा हा विषय, शेतीशाळा घेण्याचा कारण शेतकऱ्याला जागृत करण्यासाठी. आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीमध्ये आहेत. आज कोल्हापूर, चंदगड, गडिंग्लज भागामध्ये जो शेती करतो तो शेतकरी म्हणतो की आपल्या भागात पाऊस जास्त आहे, त्यामुळे आपलं उत्पन्न जास्त येत नाही, आपल्याला हवे तितकं उत्पन्न मिळत नाही. तेच कोल्हापूर सोडून बाहेरच्या जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर सोडून बाहेर जिल्ह्यामध्ये एकरी 100 ते 150 टन ऊस काढणारे शेतकरी आहेत. पण त्यांना देखील लाखो रुपयामध्ये खर्च करावा लागतो. या सर्वांचा सोल्युशन म्हणजे आपण आपली शेती सुपीक बनवले पाहिजे, आपलं शेती करणं योग्य बनवलं पाहिजे. जितकंही पाऊस होऊ दे तेवढं सगळं पाणी जिरवण्याची क्षमता आपल्या मातीमध्ये आले पाहिजे. तुम्ही पण तितकंच उत्पन्न घेऊ शकता, पण तुमच्या मातीमध्ये ती क्षमता राहिलेली नाही आहे. कधी काळी युरियाचा फक्त 10 किलो वापर करायची नियम होता, आज आपण भयंकर प्रमाणात युरियाचा वापर करतो. आज तुम्ही जर तुमची शेती खाण्याला सुरुवात केली तर 5 फुटाच्या खाली तुम्हाला गांडूळ दिसेल, पण 5 फुटाच्या वरती एकही गांडूळ दिसणार नाही. कारण आपल्या जमिनीमध्ये 5 फुटापर्यंत आपण वापरलेला भयंकर विषारी औषधाचा साठा तिथं आहे. त्यामुळं तिथं कुठल्याही प्रकारचा बॅक्टेरिया, सूक्ष्माणू, जीवाणू, गांडूळ नाहीत. आणि ज्या शेतामध्ये गांडूळ नसतात त्या शेतातील जमीन हा शेती करण्यायोग्य नसते आणि आपण खाण्यायोग्य नसते. मगाशी मी जसं अँड्रॉइड आणि आयफोनचा उदाहरण दिला, तसंच आपण तुम्हाला परत एकदा सांगतो, रासायनिक आणि ऑर्गॅनिक यामध्ये फरक आहे. रासायनिकमध्ये जर एक कांदा 20 रुपये किलो विकत असेल तर आपण ऑर्गॅनिकमध्ये त्याला 50 रुपये किलोनं विकू. लोक घेतील, लोक झक मारत घेतील, कारण त्यांना सर्वाइव्ह करायचं आहे. पण तुम्ही शेतकऱ्यांना मला आग्रहाची विनंती आहे, तुम्ही जास्त नफा घेण्यासाठी, जास्त पैसे कमवण्यासाठी वाईट मार्ग अवलंबू नका, चुकीच्या मार्गाला जाऊ नका. जे तुम्ही एफर्ट, जे तुम्ही कष्ट, जे तुम्ही श्रम रासायनिक शेतीला करणार आहेत तेवढंच एफर्ट तुम्हाला ऑर्गॅनिक शेतीला करायचं आहे. आणि ह्याच्यापेक्षा दुप्पट विक्री तुम्हाला इथे घ्यायचं आहे. तुम्हाला प्लॅटफॉर्म, तुम्हाला मार्केट तयार करून देण्याची जबाबदारी आपली. आम्ही तुम्हाला जेन्युइन पद्धतीनं मार्केट तयार करून देऊ, पण तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. मित्रांनो, शेतीशाळा, माझ्या मते आज शेतीशाळा घेण्याचा परिस्थिती आली नसती, पण जे आपले 2 पिढी भारत स्वतंत्र करण्याच्या नादामध्ये आपली जे जुना वारसा होता शेतीचा, पारंपरिक पद्धतीचा, नैसर्गिक पद्धतीचा, निसर्गाधारित शेतीचा, शाश्वत शेतीचा जे वारसा हरवली, शेती त्याग करून, अन्न त्याग करून, दिवस रात्र झोप त्याग करून त्या 2 पिढ्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी दिवस रात्र झटले. त्यांनी आपल्या जीवनाचा बलिदान दिला, त्यांनी अत्यंत कष्ट सोसले, अन्याय सोसले. त्यामुळे आज आपल्याला आज स्वातंत्र्य मिळालेलं आहे. पण स्वातंत्र्य मिळून देखील आज आपली शेती भरकटली गेली. जवळजवळ 150 वर्ष आपली लोक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झटले आणि 150 वर्ष हा गॅप खूप मोठा गॅप असतो.
साधा आपल्याला 1 वर्षापाठीमागे काय झालंय याची माहिती नसते आणि 150 वर्ष शेती न केल्याचा, शेती करत होते, शेती होत होती, पण इंग्रजला कर भरण्यासाठी, ईस्ट इंडिया कंपनीला कर भरण्यासाठी आपली लोक त्यावेळेला नाइलाजानं शेती करत होती. त्यामुळं आपली जे पारंपरिक पद्धत होती ती विस्कळीत झाली, त्याची विसर पडली, त्याला आपण हरवलो. यामध्ये आपल्या शेतकऱ्याचा, आपल्या देशाच्या नागरिकाचा काही चूक नाही. जे आपल्या डोक्यावरती संकट आलेले त्या संकटामुळं ते झालं आणि आपलं जे वारसा होतं ते हरवून गेली. 150 वर्ष गॅप हा खूप मोठा गॅप असतो. त्यामुळे आपल्याला त्यावेळी आपली शेती कशी करायची, कशी होती हे काहीच माहीत नाही. जे कोणाला माहीत आहे ते मोडकं तोडकंच माहीत आहे. म्हणून आपण पाश्चात्य कंपनीच्या शिकाराला बळी पडलो. ज्या कंपन्या, सिजंटा मी नाव घेतो, सिजंटा हा खूप मोठी केमिकल कंपनी आहे, त्याचा खूप मोठा इन्व्हेस्ट भारतामध्ये आहे. त्या कंपन्या प्रथम व द्वितीय महायुद्धामध्ये बॉम्ब तयार करण्यासाठी केमिकल पुरवत होते. जेव्हा द्वितीय महायुद्ध संपला, त्यांची दुकानं बंद पडली, तेव्हा त्यांची नजर आपल्या भोळ्या बाबड्या शेतकऱ्यावरती पडला आणि त्याच्यावर त्यांनी डायरेक्ट अटॅक केला. आणि तेव्हापासून ते आजपर्यंत आपल्या देशाला, आपल्या शेतकऱ्याला कीड लागलेला आहे आणि ते हळूहळू आपल्याला आतून कोपरत चाललेलं आहे. त्यामुळं आपली शेती, आपली वारसा सगळं विस्कटला गेला. पण मित्रांनो, 2026 मध्ये अजून वेळ गेलेला नाही. आपण जर आज ठरवला तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण आपला वारसा परत मिळवू. आपल्या गोमातेच्या सहाय्याने, आपल्या भूमातेच्या सहाय्याने, आपल्या पंचमहाभूताच्या सहाय्याने, आपल्या नवग्रहाच्या सहाय्याने. खूप सोपी आहे. ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करणं खूपच सोपी आहे, खूपच आरोग्यदायी आहे आणि जास्त काळ, लांब काळापर्यंत, दीर्घ काळापर्यंत टिकणारी शेती आहे. आपण जे आज बनलेलं आहे मातीपासून बनलेलं आहे. आपण जे खातो ते मातीपासून बनलेलं आहे. आपण जे सोनं दागिने घालतो ते पण मातीपासून बनलेलं आहे. जवळजवळ पृथ्वीवरील सगळे वस्तू मातीपासून बनलेल्या आहेत. आपण जे अन्न खातो हे पण मातीपासून बनलेले आहे. जे भूमाता आपल्याला खाण्यासाठी असलं अन्न देऊ शकते, म्हणजे तिला पण त्याच पद्धतीनं अन्न लागत असेल ना, त्याच्यापासून तयार केलेलं काहीतरी लागत असेल ना, की कुठल्या केमिकलचा लागत असेल. जर तिला केमिकल लागत असेल तर ती देखील आम्हाला केमिकल दिला असता, पण असं करते का ती? नाही. भूमाता म्हणजे खूप पवित्र, खूप मोठी पवित्र आत्मा आहे. त्याला आपण वारंवार त्याच्यावरती अत्याचार करतो. ते कुठंतरी थांबलं पाहिजे, हे माझं हात जोडून विनंती आहे. मित्रांनो, आजचा मेन टॉपिक, आज महाराष्ट्र गव्हर्नमेंट फळबागेसाठी 100% अनुदान दिले आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 2 हेक्टर क्षेत्रासाठी 104 कोटी रुपयाचा अनुदान जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक यांचा समावेश आहे. ज्या कोणी महात्मा गांधी रोजगार हमीमध्ये बसत नाही त्यांच्यासाठी भाऊसाहेब फुंडकर योजना आणण्यात आलेली आहे. त्यामध्ये आपण विशिष्ट प्रकारच्या फळबागाचा लागवड करू शकतो. जर तुम्ही माझ्या सल्ल्यानं जर फळबाग करणार असाल तर माझ्याकडे एक आराखडा आहे, एक चार्ट आहे. त्या पद्धतीनं तर तुम्ही फळबाग करणार असाल, माझ्या मते ज्या कोणाकडे 5 एकर जमीन आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी आपलं 1 एकर जमीन फळबागेसाठी राखून ठेवावं. आपण 5 एकर जमिनीमध्ये जितकं कमवत नाही तितकं आपण 1 एकर
फळबागेमध्ये कमवू शकतो, तसं माझ्याकडे वास्तू प्रकारे डिझाईन केलेली आराखडा आहे. ते आपण खूप ठिकाणी प्रयोग पण केलेला आहे. आपल्या 1 एकर जागेमध्ये 30 बाय 30 फुटाच्या अंतरावरती एक नारळाचं झाड बसतो. म्हणजे 1 एकरमध्ये 40 ते 50 झाडं बसतात. आणि हे 50 झाडं आपण 5 वर्षे ह्याची जतन केली व्यवस्थित, ह्यांना बाळगलं, तर 5 वर्षानंतर हे झाडं आपल्याला एका वर्षाला 4.5 लाख रुपये उत्पन्न देतात. मित्रांनो, विचार करा, जर आपण योग्य पद्धतीने नारळ झाडाची लागवड केली तर वर्षाला एका झाडापासून 300 नारळ आपल्याला मिळतात. आपण जर नारळ पाणी विकलं तर त्याला 50 रुपये 60 रुपये मिळतील. जर आपण नारळ विकलो, वाळलेले नारळ विकलो, त्याला पण सेम रेट भेटते. तेच आपण त्याला वाळवून त्याचं खोबर विकलं तर 300 रुपये किलोनं विकलं जातो. आणि तेच नारळाचं तेल आपण विकलं तर 700 रुपये लिटरनं विकलं जातो. बघा किती मोठी अपॉर्च्युनिटी आहे आपल्याकडे, फक्त आपल्याला करता आलं पाहिजे. आणि माझ्या पद्धतीनं आपण फळबाग लागवड करत असताना आपल्या 1 एकर जमिनीमध्ये 306 प्रकारची झाडं आपण बसवू शकतो. हां, 306 प्रकारची झाडं आपण बघू शकतो विदाऊट केमिकलचा वापर न करता. एक कणभरही केमिकलचा वापर करावा लागणार नाही, हे मी गॅरंटी देतो आणि मी तुम्हाला करून देतो. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही भागामध्ये फळबाग लागवडीसाठी मला तुम्ही बोलू शकता. मी तुम्हाला एक चांगल्या पद्धतीनं एक स्केच करून देईन, आराखडा तयार करून देईन. मित्रांनो, नारळापासून आपल्याला 4.5 लाख रुपये इन्कम मिळणार 5 वर्षानंतर, 1 वर्षामध्ये. आणि त्यामध्ये आपण 306 प्रकारची झाडं लावणार. त्याच्यामध्ये केळी आली, त्याच्यामध्ये शेवगा आला, त्याच्यामध्ये पपई आली. अशा 306 प्रकारची झाडं आहेत आणि सगळं काही ना काही आपल्याला उत्पन्न देत राहणार आहेत कंटिन्यू. आपण एक वास्तू प्रकारे त्याची डिझाईन करायची आहे. ड्रीपच्या सहाय्याने आपल्याला शेती करायचं आहे. ऑर्गॅनिक पद्धतीनं ते आपण फळबाग फुलवायचं आहे. सांगायचा मुद्दा असा आहे, आज आपल्याला गव्हर्नमेंट 100% अनुदान देत आहे फळबाग लागवडीसाठी, कुंपणसाठी, ड्रीपसाठी. 3 वर्षामध्ये 3 टप्प्यामध्ये 50%, 30%, 20% आणि 20%, 10% असं काहीतरी आहे, सॉरी, 50%, 30%, 20% आणि 10% अशा पद्धतीनं ते निधी वितरण करणार आहेत. तर आपले 1 एकर जमीन 100% अनुदानामध्ये आपण फळबाग लागवड करून घेतला तर तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्हाला 4.5 लाख रुपये हे फक्त नारळापासून मिळणार. आणि ते बाकीचे 305 प्रकारच्या झाडापासून तुम्हाला किती नफा मिळेल विचार करा. आणि हे खरं आहे मित्रांनो, कुठलं हवेमधलं बातमी नाही सांगत मी. फक्त मला एकच आहे, मला शेतकऱ्याला सशक्त बनवायचं आहे. मला शेतकऱ्याला शाश्वत शेती द्यायचं आहे. आज आपले हजारो शेतकरी आहेत, आपल्यासोबत काम करत आहेत. आपण एक प्लॅटफॉर्म तयार करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा, शेतकरी एकवटला पाहिजे, शेतकरी संघटित झाला पाहिजे, तरच शेती टिकणार आहे. जगामध्ये आज जसं गॅसची तुटवडा पडला त्यामुळे पूर्ण देशामध्ये हाहाकार झाला होता. जर विचार करा, जर तुम्ही फक्त 1 वर्ष तुमच्यासाठी पिकवला, मार्केटमध्ये मालच उपलब्ध करून दिला नाही, तर संपूर्ण जगाची काय अवस्था होईल. तुमच्या इशाऱ्यावर नाचेल जग. मला फक्त एकच म्हणायचं आहे, शेतकरी पण विमानामध्ये प्रवास केला पाहिजे, शेतकऱ्याकडे पण आयफोन असला पाहिजे. म्हणजे
तुम्ही ऑर्गॅनिक माल पिकवला पाहिजे, तुम्ही ऑर्गॅनिक माल विकलं पाहिजे. आज जे तुम्ही रासायनिक माल 20 रुपये किलो विकताय ते 80, 50, 60 रुपये किलोने विकला पाहिजे आणि ते सहज विकला जातो. एवढं नॉलेज तुमची चालली पाहिजे, बुद्धी तुमची चालली पाहिजे. माती म्हणजे काही नाही, माती म्हणजे आपला साक्षात देव आहे. त्या मातीला आपण जपूया, सगळ्यांनी मिळून शेती करूया. आणि शेवटचं म्हणजे फळबाग लागवड करा. मित्रांनो, होईल तितक्या शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करा. आपली 20 एकर जमीन असेल तर 3-4 एकर जमीन तुम्ही फळबागसाठी राखीव ठेवा. आणि तुम्ही फक्त जे फळबाग ते तयार व्हायला 5 वर्ष लागते, नारळ तयार व्हायला, बाकीचे तुम्हाला एका वर्षामध्ये फळ द्यायला सुरुवात करतात. जेव्हा त्या बागेमध्ये तुम्ही एंट्री करणार आहात तेव्हा तुम्हाला स्वर्गाचं जाणीव होणार आहे. इतकं छान वातावरण त्या फळबागामध्ये झालेला असतो. फक्त डोकं लावून काम करा, सगळं होईल. मित्रांनो, काही जास्त बोललो असेल तर क्षमा असावी. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओसाठी, असेच माहितीसाठी, शेतकऱ्याच्या हितासाठी होईल तितक्या लोकांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय बाळामामा.